आह, अरे मस्त दिसतंय हे. येस, कपाळाचे मी कापलेत, मला जमलंय. आपण एवढी मेहनत करून नटलोय आणि त्यानं त्याचं कौतुक केलेलं आहे. या आनंदात ती कार्यालयामध्ये एंटर झाली. तिथे पोहोचल्यानंतर लगेचच खूप साऱ्या बायका दिसल्या. त्यांच्या सुंदर साड्या, ब्लाउजेस, नवीन डिझाईन्स, छान छान हेअरस्टाईल्स आणि मैत्रिणींचा एक घोळका अगदी तिच्या जवळ आला आणि तिला हेही म्हणाला, अय्या किती सुंदर साडी आहे ग, चल सेल्फी काढू. मागच्या वेळेस पण राहिलेला आपला सेल्फी काढायचा. पटापट सेल्फीचा कॅमेरा ऑन केला आणि तिच्या लक्षात आलं, गळा जरा जास्त जाडच दिसतोय आपला, ब्लाऊज घट्ट व्हायला लागलाय आपला आणि साडी जरा चुकीची नेसलेली आहे, गबाळीच दिसतोय आपण आणि हेअरस्टाईल करायला जरा वेळ घालवायला पाहिजे होता. सगळे केस बाहेर आलेले आहेत. तरीही तो फोटो काढण्यात आला, इंस्टाग्रामवरती टाकण्यात आला. 10 मिनिटं पुढचे सतत चेक करण्यात आलं आणि 15 सुद्धा लाईक्स नाही आहेत. असं तिच्या लक्षात आल्यानंतर तिचं मन थोडंसं खट्टू झालं. नव्या नवरीकडे बघितल्यानंतर, त्यात तिच्या तरुण मैत्रिणींकडे बघितल्यानंतर आणि येणाऱ्या जाणाऱ्या आपल्यापेक्षा वयस्कर बायका सुद्धा किती टकाटक आहेत हे बघितल्यानंतर तिचाच तिच्याशी संवाद सुरू झाला. फालतू दिसतोय आपण. हा सगळा निगेटिव्ह टॉक अक्षरशः एखादं बटन दाबल्यासारखा, स्विच ऑन केल्यासारखा लगेच सुरू झाला. आपलीच गोष्ट वाटते ना, मी पण केलेली आहे हीच गोष्ट आणि हाच टॉक तुम्ही पण करतच असाल. आपल्याला आपल्यातल्या असंख्य चुका सतत दिसत असतात आणि आपण आपल्याला आवडत नाही हे सत्य आहे. 100तल्या 80% स्त्रिया, वेगवेगळ्या वयोगटांमधल्या स्त्रिया स्वतःवरती सतत शंका घेत असतात. त्या सेल्फ डाऊट मधून स्वतःच्या दिसण्यावरती सतत नाखुश असतात आणि हे स्वतःवरती नाखुश असणं, स्वतःवरती सतत शंका घेणं, स्वतःचं मूल्य कमी करणं आणि आत्मविश्वास कमी करून घेणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या निर्णयांवरती होतो, करिअरवरती होतो, कामावरती होतो. ईटिंग डिसऑर्डर्स याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीच्या तयार होतात. एन्झायटी याच्यामधून येते आणि ऑफकोर्स हे सगळं तीव्रपणे दीर्घकाळ चालल्यास डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. आता आपल्याला ज्या गोष्टी ग्रेट वाटतात तसे आपल्याला वागायचं पण आहे. हे अगदी परमनंट सोल्युशन आहे. पण मग आता रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय काय करू शकतो? काही प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत का? आहेत. जेव्हा आपल्याला आपलं मूल्य कमी आहे असं वाटायला लागतं, आपण दिसतो ते आपल्याला आवडत नाही, तेव्हा सगळीकडे सोशल मीडिया, सेल्फ हेल्प बुक्स असतील, सगळ्या इंटरनेटवरती एकच सोल्युशन दिलं जातं आणि ते म्हणजे सेल्फ टॉक करायचा आणि तोही अफर्मेटिव्ह पद्धतीनं, म्हणजेच सकारात्मक गोष्टींनी स्वतःला सूचना देणं. आता हे काम करतं का? करतं ना, पण शॉर्ट टाइम पिरियडसाठी. आरशामध्ये बघून स्वतःला पंपअप करण्यासाठी, एखाद्या जस्ट इंटरव्ह्यू किंवा महत्वाच्या प्रसंगी जाण्यासाठी जिथे तुम्हाला थोडीशी भीती वाटते, थोडीशी एन्झायटी वाटते, फर्स्ट डेट असू शकते, काहीतरी महत्वाची इम्पॉर्टंट मीटिंग असू शकते, या सगळ्याच्या आधी हे काम करू शकतं. पण पुन्हा एकदा थोड्याशा काळासाठी, ती डेट सुरू झाल्यानंतर, तो इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर, ती मीटिंग सुरू झाल्यानंतर, ऍक्च्युअल आयुष्यामध्ये निर्णय घेताना, जगताना, पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला जर तुमची व्हॅल्यू नसेल तर ती तुमच्या वर्तणुकीतून, तुमच्या विचारांतून सगळीकडे रिफ्लेक्ट होते. म्हणून हा उपाय परमनंट नाही. अजून एक दुसरी गोष्ट याच्या मागे कारणीभूत आहे आणि ती म्हणजे आपण जे बोलतो तसे आपण वागत नाही. म्हणजेच काय? आपल्या धारणा आपल्या वर्तणुकीला मॅच होत नाहीत. आपल्या व्हॅल्यूज आपल्या बिहेवियरला मॅच होत नाहीत. उदाहरणार्थ, जर मला असं वाटत असेल की हार्ड वर्किंग वुमन इज अ ग्रेट वुमन, कष्ट करणारी स्त्री सगळ्यात जास्त यशस्वी आणि सुंदर स्त्री असते, अशी जर माझी धारणा असेल, माझं नीतिमूल्य असेल, पण परंतु मी जर आळशी असेल, सकाळपासून रात्रीपर्यंत मी पडून राहत असेल, मी कदाचित बेरोजगार असेल, तर मला मी आवडेनाशी व्हायला लागते. स्वतःच्या विषयीचा हेट्रेट सुरू होतो, स्वतःच्या विषयीचा वाईट विचार सुरू होतो. त्याचं कारणच असं, जे आपल्या मनामध्ये वाटतं तसे आपणच त्याप्रमाणे वागत नाही आहोत. आणि म्हणूनच मग काय करू शकते बुवा? खऱ्या अर्थानं रोजच्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल काही सोल्युशन्स आहेत का? आहेत. 3 आहेत. राईट डाऊन 3 गुड थिंग्स अबाउट युअर सेल्फ. एक्सेप्ट कॉम्प्लिमेंट्स. फाइंड अ बिगर पर्पज इन लाईफ. यातलं नंबर 1, राईट डाऊन 3 गुड थिंग्स अबाउट युअर सेल्फ एव्हरी सिंगल डे. पुन्हा एकदा, हे इंटरनल व्हॅलिडेशन आहे आणि ते
रोज रात्री झोपताना, म्हणजेच बहिर्मनातून अंतर्मनाकडे जाणारी वाट थोडी निवांत झालेली असताना आपल्याला अंतर्मनामध्ये हा विचार सोडायचा आहे, आपण कमाल होत. 3 गोष्टी आज आपण कमाल केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, अगदी कालचीच गोष्ट सांगायची झाली, अतिशय मनाचा आळस मला आलेला. मनाच्या आळसाला शरीराची साथ लगेचच मिळते. असं असतानाही काल 3 बॅक टू बॅक ज्यांना ऑलरेडी प्रॉमिस केलेलं, कमिट केलेलं असे ब्रँड शूट्स मी कंप्लीट केले. कौतुकास्पद आहे, ते लिहायलाच हवं. काल आमच्याकडे काम करणाऱ्या एका हाऊस हेल्पला पगाराची अत्यंत गरज होती, पण माझ्याकडे कॅशच नव्हती. मला खूपच वाईट वाटलं. मी त्यांना थांबायला सांगितलं, परंतु आमची चुकामुक झाली. नंतर न विसरता त्यांना फोन करून मी सॉरी म्हणाले. उद्या लगेचच सकाळी पहिलं काम मी हे करणार आहे. बाहेरचं खाण्याचा पर्याय असून सुद्धा अतिशय चांगला पर्याय निवडून छोटासा डिसिजन जरी असला तरी जेवणाच्या वेळेला जरा पौष्टिक पटकन तोंडात घालूयात म्हणून प्रोटीन बार तो सुद्धा अर्धा शेअर केलेला असा खाल्ला आणि घरी आल्यानंतर वेळेत जेवण जेवले याचा आनंद वाटला. त्यामुळे शाब्बास म्हणत या 3 गोष्टी मला कालच्या आवडल्या. आता मला माहिती आहे की याच्यावरती परत तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल की आज दिवसभरामध्ये काहीच केलेलं नाहीये, माझ्या हातातच काही नाहीये, मी आळशी आहे, मी पडून राहते, माझ्याकडे टॅलेंट नाही, माझ्याकडे हे नाही ते नाही, लोकांच्याकडे गर्लफ्रेंड्स, बॉयफ्रेंड्स, नोकऱ्या, जॉब, पैसे सगळे. तुझ्याकडे तर सगळं आहे उर्मिला, त्याच्यामुळे तुझ्याकडे लिहायला सुद्धा 3 काही खूप बरी बरी गोष्टी तू दिवसभरामध्ये केलेल्या असतात. हे मला माहिती आहे की लगेचच येणार आहे कमेंट्समध्ये. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुमचा वियर्डनेस, तुमचा वीकनेस जो तुम्हाला आता वाटतोय तुमच्या संदर्भातला, किंवा समाज सुद्धा सांगतोय परत परत की ही विचित्र आहेस तू, किंवा हे कमी आहे तुझ्यामध्ये, किंवा हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, आणि ज्याच्यामुळे तुम्ही अपयशी वाटताय, ट्रस्ट मी, तीच तुमची सुपर पॉवर आहे. कारण काय होतं, आपण इतरांची तुलना करतो, सोशल मीडिया ओपन करतो, कोणाच्या तरी अतिशय फॅन्सी एस्थेटिक डिशेस बघतो, कोणाच्या तरी अतिशय कमाल सेक्सी ॲप्स बघतो आणि डायरेक्ट त्यांच्याशी तुलना करतो. म्हणजे मी जर व्यवसाय सुरू केला तर डायरेक्ट मी एलन मस्क व्हायला पाहिजे, नाहीतर मी बिझनेस स्टार्ट नको करायला, आय एम अ फेल्युअर. ही जी तुलना आहे ही ऑफकोर्स तुम्ही फेल्युअरच आहात, तुम्ही एलन मस्कची तुलना करताय म्हटल्यानंतर आपण आपल्याला आवडणारच नाही होत. कधीच आपण आपल्याला आवडू शकत नाही जर अशी आपण तुलना केली तर. आणि म्हणूनच आज घरामध्ये काही नव्हतं, आई नव्हती, बाबा नव्हते, कोणी नव्हतं, मी मॅगी खाऊ शकलो असतो किंवा शकले असते, परंतु मी काहीतरी कुठच्या तरी पोळीला कुठची तरी भाजी काहीतरी परतवलं, काहीतरी बनवलं आणि त्यातल्या त्यात स्वतःला बनवून काहीतरी खाऊ घातलं. ही सुद्धा आजची दिवसभरातली केलेली चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि ती लिहिता आली पाहिजे. नंबर 2, एक्सेप्ट कॉम्प्लिमेंट्स. थँक्यू म्हणायचं आणि गप बसायचं. हे मी पण केलेलं आहे. कोणीतरी आपलं कौतुक केलं, आपली स्तुती केली, जे काय असेल, जेन्युइन असेल किंवा खोटं असेल तरी सुद्धा एक्सप्लेनेशन देतो आपण, किंवा सारवासारव करायला लागतो आपण, किंवा आपल्याला ते खरंच वाटत नाही, इतके आश्चर्यचकित होतो की शॉक मध्येच बराचसा वेळ जातो आणि त्याच्यात नाही पण ते ह्याच्यातून घेतलंय, थ्रिफ्टेड आहे, 500च्या आतच होतं, घेतलं मी. मला असं कशाला. थँक्यू म्हणायचं आणि शांत राहायचं. कॉम्प्लिमेंट घेता येणं, ती आत जाणं, ब्रेनमध्ये ती जाऊ दे, ती नोटीस होऊ दे की ओके आपण काहीतरी छान काम केलेलं आहे, आपण काहीतरी छान दिसतोय किंवा काहीतरी छान बोललेलो आहे, छान बनवलेलं आहे आणि त्याचं कौतुक होतंय, अप्रिशिएट होतंय आणि त्याला आता आपल्याला पुन्हा एकदा ग्रॅटिट्यूड फक्त व्यक्त करायचं, थँक्यू म्हणायचा विषय संपला. छोटी गोष्ट आजपासून सुरू करा. आणि 3री महत्वाची गोष्ट ज्याच्याविषयी फारसं बोललं जात नाही कारण ती तशी करायला सोपी पण आहे आणि थोडी कठीण पण आहे, आणि ती म्हणजे नंबर 3, फाइंड अ बिगर पर्पज इन लाईफ. तुम्ही दिसायला आवडत नाही असं वाटत असाल, तुम्ही जरा बाहेर पडता, एखादं सामाजिक कार्य असतं, एखादी संस्था असते, एखादी सेवाभावी ऑर्गनायझेशन असते, किंवा अगदी साधे आपले शेजारी असू शकतात, आणि तुमच्या मेंदूतल्या स्वतःच्या छोट्याशा मायक्रोस्कोपिकली बघितल्या जाणाऱ्या भिंगातून प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर जाऊन शेजारच्या आजींना जाऊन तुमचा रिमोट चालत नाहीये, मी थांबा आजी मी जरा बघते, सेल गेलेत का ते बदलून बघते, चालू आहेत नाही, अच्छा ओके बरं थांबा मी एक काम करते, आपण ना ऍप मधून बोलूयात रिपेअरिंगवाल्याला, टीव्हीवाल्याला, आणि त्याच्याकडून आपण ते दुरुस्त करून घेऊयात. मी करते काय नाही, एवढे काय 200 रुपये कशाला आजी, आणि दुरुस्त करून दिलं आणि या घरी. आणि मग बघा तुम्हाला येतोय का हा विचार की तुला हे सगळं लूज झालेलं आहे, जाड झाली आहे मी खूप. नाही येणार, कारण तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी आलात. मला अजून आठवत आहे कॉलेजमध्ये असा स्वतःविषयीचा टॉक सुरू झालेला. मला असं वाटायचं
काय आपण आपल्याला हिरोईन व्हायचंय, मोठं व्हायचं, आपण काय असे दिसतच नाही आहोत. स्किनला इथून इथून पिंपल काय येत आहेत, काय आपण इतर इंग्लिश मिडियमच्या टकटक राहणाऱ्या टकाटक पोरींसारखे तर आपण अजिबातच स्टायलिश नाही आहोत, काहीच नाही आपल्याकडे असं वाटत होतं. आणि तेवढ्यात माझ्यावरती एक प्रसंग ओढला गेला आणि तो म्हणायचे किती छान आहे. माझ्या शिक्षकांनी मला असं सांगितलं, इथून पुढे तुला जमणार का बघ, अंध मुलांच्यासाठी पेपर लिहायला सुरुवात करायची. आणि फक्त या सेमिस्टर या पेपर पुरतं नाही बरं का, पुढच्या येणाऱ्या काही वर्षांच्यासाठी मी हा विडा उचलला. संपूर्ण माझं फर्ग्युसन कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत अंध मुलांच्यासाठीचे पेपर्स मी लिहिलेत जाऊन. मी इतके आनंदात होते. परोपकार, दुसऱ्यावरती उपकार होतील, त्याला त्याचं काय जे भलं होईल तेव्हा होईल. सगळ्यात स्वार्थी आणि शॉर्टकट आहे आनंदी होण्याचा, सुखी होण्याचा. आपल्याला भारी वाटायला लागतं. आपण इतरांच्या उपयोगी पडतो आहोत यानं आपल्याला आपल्याविषयी प्राऊड फिलिंग यायला लागतं. आणि म्हणून तुम्ही असं म्हणाल की मग गृहिणींच्या मध्ये मात्र तो कसा डेव्हलप होत नाही, त्या तर सतत आपल्या नवऱ्यासाठी, सासू-सासऱ्यांसाठी, घरच्यांसाठी राबत असतात, झिजत असतात. असं कारणच असं कुठेतरी मनामध्ये एक्सेप्ट होऊन जातं, हे एवढं तर करायलाच पाहिजे, एवढी तर माझी ड्युटीच आहे. जसं तो बाहेर जातोय कमवतोय, किंवा मी पण बाहेर जाते कमवते, तसं आपलंच मुलं आहे, आपलंच लेकरू आहे, तेवढं तर सांभाळायलाच पाहिजे. कुत्री मांजरी पण सांभाळतात त्यांच्या पिल्लांना, तसं आपण सांभाळतोय असं कुठेतरी होतं. आणि म्हणूनच आपणच आपल्याविषयी थँकफुलच नसतो ना. ग्रेट नाही ही गोष्ट, काहीही मिळत नाही आपल्याला तरी आपण दुसऱ्यांच्या उपयोगी येतोय, इतरांना मदत करतोय, यानं जे आपण स्वतःच्या प्रेमात पडतो, क्या बात आहे. दुसरे आपल्यावरती प्रेम करतील तेव्हा करतील, आपण आधी स्वतःचं कौतुक करून स्वतःच्या प्रेमात पडूयात. आणि ती बऱ्याचदा लॉंग जर्नी असते बरं का. तुमची आणि आमची ही जर्नी आता सुरू होऊ देत. हा जर व्हिडिओ ऍक्च्युली तुम्हाला आवडला असेल तर खरोखरीच आपल्या विचारांना साकार करण्यासाठी आधी मनामध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजेच व्हिज्युअलायझेशन असेल, विजन बोर्ड असेल, या सगळ्या संदर्भातला एक विस्तृत व्हिडिओ मी केलेला आहे. यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.